अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि। तथापि आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाभाव तू शोक करणे योग्य नाही। जडवादी भौतिक तसेच जडवादी तत्वज्ञानांनीही याचप्रमाणे प्रतिपादन करतात। त्यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वाचे संमिश्रण आहे। भौतिक तथा रासायनिक मूलतत्वाच्या प्रक्रियेमुळे विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रगट होतात आणि मनुष्यशास्त्र व तत्वज्ञानावर आधारित आहे। सद्यस्थितीत याच तत्वज्ञानावर आधारलेली अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित आहे। असे कपोलकल्पित धर्म शून्यवादी अभक्त बौद्धिक पंथावरच आधारित आहेत। वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याने शोक करण्याचे काहीच कारण नाही। रसायनाचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोक करत नाहीत किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवित नाही। उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि भौतिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायन वाया घालविली जातात। वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशासोबतच तथाकथित आत्माही नाश पावतो। म्हणून कोणत्याही परिस्थितीत अनुरूप जीवात्म विषयाचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही। या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जड द्रव्यापासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत, त्या अर्थी अशा घटनांविषयी दुःखी होण्याची आवश्यकता नाही। आत्म्याला पुनर्जन्मच नसेल तर पितामह गुरुजनांच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते। पण त्याच वेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला व्यंगपूर्वक महाबाहो म्हणून संबोधले, कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैज्ञानिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही। अर्जुना क्षत्रिय या नात्याने वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि तिचे पालन करणे त्याला योग्य